नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। जसं मित्रांनो आपण मागील काही दिवसापूर्वी सांगितलं होतं, लवकरच जे आहे जिल्हा परिषद भरतीचे जे की जेवढ्या पदांची परीक्षा झालेली आहे त्यांचा निकाल हा जाहीर करण्यात येणार आहे आणि तो परिपूर्ण IPSचा पॅटर्न आधारित असणार आहे। कारण का आपले सर्व काही जे पदांकरताची जे की परीक्षा झालेली आहे त्या सर्वांची जे आहे IPSद्वारे परीक्षा घेण्यात आलेली होती। तर मित्रांनो आता जे आहे वास्तविक स्थितीमध्ये परीक्षेचा निकाल हा मित्रांनो जिल्ह्यानुसार जे की जिल्हा परिषदच्या ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे। सध्या स्थितीमध्ये जे आहे रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन्ही जे आहे संकेतस्थळावर मित्रांनो निकाल जो आहे जाहीर करण्यात आलेला आहे आणि जे काही उर्वरित जिल्हा परिषदचे अधिकृत संकेतस्थळ आहेत त्यावर देखील आता लवकरच निकाल जो आहे प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि सर्व काही निकाल जो आहे जो की नाऊन पेसा क्षेत्रामधील हा निकाल जो आहे जो की जाहीर करण्यात येणारा आलेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे की जो काही मॅटकोटाचा प्रश्न आहे जो की येत्या आपल्या 9 तारखेला हा निकाल जाहीर होणार होता, परंतु जी डेट जी आहे ती आता एक्सटेंड करण्यात आलेली आहे। त्यामुळे जे आहे जोपर्यंत हा पेसा क्षेत्रामधील जेवढा काही हा निकाल जो की बाकी असेल तो नंतरच्या निकालामध्ये हा जाहीर केला जाणारा आहे। तर सध्या स्थितीमध्ये जे आहे जे की नाऊन पेसा क्षेत्रामधील सर्व काही पदांचा जो निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे की विविध जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळावर तो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। तर थोडक्यामध्ये आपण पाहूया डायरेक्टली रत्नागिरी जिल्ह्याची आपण एक PDF लिस्ट। तर मित्रांनो जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जो डायरेक्टली निकाल आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल्स सेक्शन्स मुंबई जिल्हा परिषद गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डेट ऑफ एक्झाम। तर या ठिकाणी डेट वाईज ज्यावेळेस तुमची परीक्षा होती ती सर्व काही या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आणि ही जी पोस्ट आहे जी की रिक्रुटमेंट ऑफ सिनियर असिस्टंट आणि अकाउंट्स या पदाकरताचा हा निकाल आहे। यामध्ये सर्व काही IPSच्या ऑफिशियली वेबसाईटनुसार आहे जे की अर्थ व सांख्यिकी संचालनालय जो विभागाने निकाल जाहीर केला आहे त्या प्रकारे नसून हा ऑफिशियली निकाल जो की यांनी दिलेला आहे। या ठिकाणी त्यांचा ट्रेडमार्क देखील यामध्ये मेन्शन आहे आणि यामध्ये कट ऑफ वगैरे मार्किंग वगैरे सर्व काही सांगितलेले आहे ज्यामध्ये विषय निहाय या ठिकाणी मार्किंग दिली आहे मराठी इंग्लिश GK आणि सर्व काही टोटली यामध्ये मार्किंग स्कीम यामध्ये मेन्शन केलेली आहे। जर तुम्हाला या निकालाची PDF पाहायची असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे आणि लवकरच जे आहे सर्व पदांचे देखील निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे घाई गडबडीमध्ये तुम्ही कमेंट्स खूप जोरात करतात त्यामुळे वेट करा। आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपण सर्व काही PDFs आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू आणि अधिक माहितीसाठी तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरला असेल त्या जिल्ह्याच्या जे की संकेतस्थळ म्हणजे की वेबसाईटला तुम्ही वेळोवेळी व्हिजिट करत राहा। त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अपडेट दिल्या जाणारे असतील। तर अशी होती अपडेट। जर अपडेट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करायला मात्र विसरू नका। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।